आरोग्य आणि रोग. आरोग्य. आपल्या सर्वांनाच तंदुरुस्त आणि निरोगी राहावंसं वाटतं. आपण अनेक लोकांना त्यांचा नित्यक्रम सुरू करण्यापूर्वी सकाळी लवकर चालायला, धावायला जाताना, योगासनं करताना किंवा सूर्यनमस्कार घालताना पाहतो. अनेकदा आपली अशी समजूत असते की आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक निरोगीपणा. पण आरोग्य या शब्दामध्ये शारीरिक निरोगीपणाबरोबरच इतरही अनेक गोष्टींचा समावेश होतो. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या व्याख्येनुसार आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती. एखाद्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी वैयक्तिक पातळीवर, आजूबाजूच्या समाजामध्ये आणि सभोवतालच्या भौतिक पर्यावरणामध्ये एकत्रितरित्या योग्य ते बदल घडवून आणणं आवश्यक ठरतं. लक्षात ठेवा, निरोगी व्यक्ती ही समाजाची संपत्ती आहे. आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार मानला जातो. रोग आणि रोगांचे प्रकार. शरीरातल्या महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग. प्रत्येक रोगाची विशिष्ट लक्षणं असतात. वेगवेगळ्या रोगांचे वर्गीकरण त्यांच्या कालावधीनुसार आणि कारणांनुसार अशा दोन प्रमुख प्रकारांमध्ये करता येतं. कालावधीनुसार रोगांचे अल्पकालीन तीव्र रोग आणि दीर्घकालीन रोग असे दोन प्रकार पडतात. इन्फ्लुएन्झा, डोळे येणे, न्यूमोनिया, घसा सुजणे हे अल्पकालीन तीव्र रोग आहेत. तर मधुमेह, संधिवात, उच्च रक्तदाब, अतिलठ्ठपणा, अल्झायमर ही दीर्घकालीन रोगांची उदाहरणं आहेत. कारणांनुसार रोगांचे वर्गीकरण केल्यास अनुवंशिक रोग आणि उपार्जित रोग असे दोन उपप्रकारांमध्ये वर्गीकरण करता येतं. अनुवंशिक रोगांमध्ये डाऊन संलक्षण, रंगांधळेपणा, सिकल सेल ॲनिमिया, हिमोफिलिया अशा रोगांचा समावेश होतो. उपार्जित रोगांचे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य अशा आणखी दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. सर्दी, फ्ल्यू, डेंग्यू, कावीळ, क्षयरोग हे संसर्गजन्य रोग आहेत. मात्र कर्करोग, मधुमेह, हृदयविकार हे असंसर्गजन्य रोग आहेत. क्षय. क्षय हा रोग जीवाणूमुळे होतो. हे जीवाणू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी शोधून काढले. सध्या क्षयरोग हा अतिशय संसर्गजन्य आणि गंभीर रोग समजला जातो. भारतात जवळजवळ दर 2 मिनिटांनी क्षयाचा एक रोगी मृत्युमुखी पडतो. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा WHO तर्फे जगभरातून क्षय निर्मूलन कार्यक्रम राबवला जातो. त्यासाठी केंद्र स्थापन करण्यात आली असून या केंद्रांवर जागतिक आरोग्य संघटनेने उपलब्ध करून दिलेली औषधं मोफत दिली जातात. क्षयरोगाच्या जीवाणूचा प्रसार हवेतून होतो. क्षय झालेला रोगी खोकताना, शिंकताना रोग्याच्या शरीरातले क्षयरोगाचे जीवाणू हवेत पसरतात. क्षयरोगाची लागण झाल्यास खोकला येतो, बारीक ताप येतो, थुंकीतून रक्त पडतं, वजन कमी होतं, श्वासोच्छवासाला त्रास होतो, छातीत दुखतं. क्षयरोग होऊ नये यासाठी BCG ही क्षय प्रतिबंधक लस घ्यावी. इतस्ततः थुंकू नये. क्षय हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे या रोगाची लागण झालेल्या रुग्णाला इतरांपासून वेगळं ठेवावं. क्षयरोगाची बाधा झालेल्या व्यक्तीवर पूर्ण बरं होईपर्यंत वैद्यकीय उपचार करावेत. हेपॅटिटिस. हेपॅटिटिस म्हणजे विशिष्ट विषाणूंच्या समूहामुळे कारणीभूत ठरणारा यकृताचा दाह. ज्या 5 मुख्य प्रकारच्या विषाणूंमुळे हेपॅटायटिस होतो त्यांना A, B, C, D आणि E असं संबोधलं जातं. हेपॅटायटिस A, B आणि C हे संक्रामक आहेत. यकृताचं कार्य बंद पडणं किंवा यकृताचा कर्करोग होणं याचं सगळ्यात सर्वसामान्य कारण हेपॅटायटिस B आणि C हे आहे. या प्रकारचे हेपॅटायटिसचे विषाणू दूषित रक्तामधून संक्रमित होतात.
हेपॅटायटिसची प्रमुख लक्षणं म्हणजे कावीळ, गर्द पिवळ्या रंगाची लघवी, अत्यंत थकवा जाणवणं, मळमळ उलट्या यांचा त्रास होणं, ओटीपोटात दुखणं, भूक मंदावणं आणि पांढऱ्या किंवा मातकट रंगाचा राखाडी मल. हेपॅटायटिस ए आणि बी या रोगांचं लसीकरणाद्वारे प्रतिक्षमन करता येतं, पण हेपॅटायटिस सी आणि ई वर मात्र कोणतीही लस उपलब्ध नाही. हेपॅटायटिस बी झालेल्या व्यक्तीलाच हेपॅटायटिस डी ची लागण होत असल्यामुळे हेपॅटायटिस बी साठी घेतलेली लस हेपॅटायटिस डीचा सुद्धा प्रतिबंध करते. हेपॅटायटिसला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकाने आरोग्याच्या चांगल्या सवयी लावून घेणं आवश्यक आहे. स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर आणि अन्न सेवनापूर्वी आपले हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे. तसंच रक्तदान करण्यापूर्वी रक्तामध्ये हेपॅटायटिस बी आणि सी चे विषाणू नाहीत ना याची खात्री करून घेणंही तितकंच आवश्यक आहे. अतिसार. अतिसार किंवा हगवण हा विषाणूजन्य रोग असून या रोगाचा प्रसार घरमाशांमार्फत अन्नातून होतो. दूषित पाणी, दूध यांच्यामार्फत सुद्धा या रोगाचा प्रसार होतो. अतिसार झाल्यास तीव्र जुलाबांमुळे शरीरातलं पाणी कमी होतं आणि शरीर शुष्क पडतं, डोळे खोल जातात, तोंड कोरडं पडतं, पोट सुकतात, मूत्राचं प्रमाण कमी होतं, हातपाय गार पडतात आणि नाडीचे ठोके मंदावतात. या रोगाची लागण होऊ नये यासाठी वैयक्तिक स्वच्छता पाळणं आवश्यक आहे. पाणी उकळून प्यावं, अन्नावर धूळ माशा बसणार नाहीत याची काळजी घ्यावी, स्वयंपाकाची जागा स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी, फळं पालेभाज्या स्वच्छ धुवून मगच चिराव्यात. अतिसार झालेल्या रुग्णाच्या शरीरातली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी त्याला जलसंजीवनी द्यावी. कॉलरा. कॉलरा हा जीवाणूजन्य रोग असून व्हिब्रिओ कॉलरा या जीवाणूमुळे तो होतो. घरमाशांमुळे दूषित झालेलं अन्न आणि दूषित पाणी यामुळे या रोगाचा प्रसार होतो. कॉलरा या रोगाची लागण झाल्यास उलट्या आणि जुलाब होतात, शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ लागतं, त्वचा सुकते, डोळे खोल जातात, हातापायांमध्ये पेटके येतात. व्हिब्रिओ कॉलरा या जीवाणूचं वहन मानवाकडूनच होत असल्यामुळे कॉलरा रोगाला प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. घरमाशांचा बंदोबस्त करावा, पाणी उकळून प्यावं, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. आरोग्य खात्यामार्फत यात्रेला किंवा परदेशात जाण्यापूर्वी कॉलरा प्रतिबंधक लस घेणं आवश्यक करण्यात आलं आहे. विषमज्वर. विषमज्वर किंवा टायफॉइड हा जीवाणूजन्य रोग आहे. दूषित अन्न आणि पाणी तसंच माशांमार्फत या रोगाचा प्रसार होतो. माशा बसलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. विषमज्वराचं प्रमुख लक्षण म्हणजे ठराविक मुदतीचा ताप, छातीवर पुरळ येतं, जुलाब होतात आणि डोकं दुखतं. विषमज्वराची बाधा टाळण्यासाठी विषमज्वर प्रतिबंधक लस घ्यावी, पाणी उकळून प्यावं. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात ही काळजी घेणं आवश्यक आहे. स्वच्छ आणि ताजं अन्न खावं, अन्नपदार्थ झाकून ठेवावेत म्हणजे त्यावर माशा बसणार नाहीत. उघड्यावर ठेवलेले बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत. विषमज्वराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे. डेंग्यू. साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढायला लागते. डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. उदाहरणार्थ हिवताप हा ॲनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो, तर हत्तीरोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. ॲनाफिलिस आणि एडिस डासाचं वास्तव्य स्वच्छ पाण्यात असतं, तर क्युलेक्स डास प्रदूषित पाणी गटारं इथे असतो. एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार प्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 1-2 या विषाणूमुळे होतो. डेंग्यूची लक्षणं: तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखणं,
रक्तातील रक्तबिंबिकांचं प्रमाण कमी होणं आणि त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होणं ही डेंग्यूची लक्षणं आहेत. स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू हा रोग इन्फ्लुएन्झा ए म्हणजेच H1N1 या विषाणूमुळे होतो. स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो. स्वाईन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार रोग्याच्या घामातून होतो. तसंच नाकातील आणि घशातील स्त्राव आणि थुंकीमधूनही होतो. स्वाईन फ्लूची लक्षणं: धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे ही स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत. स्वाईन फ्लूचं निदान. स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रवपदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV पुणे आणि राष्ट्रीय संचारी रोग संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजेच NICD दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे. एड्स हे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम या इंग्रजी नावातल्या शब्दांच्या अध्यक्षरावरून तयार केलेलं संक्षिप्त नाव आहे. 1986 साली फ्रान्समधल्या डॉक्टर ल्यूक मॉन्टेनियर आणि अमेरिकेतल्या डॉक्टर रॉबर्ट गॅलो यांनी शोधून काढलेला विषाणू एकाच प्रकारचा असल्याचं सिद्ध झालं. या विषाणूला ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस म्हणजेच HIV असं नाव देण्यात आलं. या विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो. एड्सच्या विषाणूचा प्रसार मानवामार्फत होतो. एड्स चावलेल्या व्यक्तीचं रक्त निरोगी व्यक्तीला दिल्यास किंवा एड्स बाधित व्यक्तीशी शारीरिक संबंध आल्यास एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एड्सचं संक्रमण होतं. एड्स झालेल्या व्यक्तींशी हस्तांदोलन केल्याने एड्स होत नाही. एड्स झालेली व्यक्ती आपली रोगप्रतिकार शक्ती गमावते आणि वेगवेगळ्या रोगांना बळी पडते. सध्या एड्स बरा करण्यासाठी कोणताही खात्रीशीर इलाज नाही, पण योग्य त्या वैद्यकीय उपचारांनी रुग्णाचं आयुष्य वाढवता येतं. 1986 सालापासून जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक पातळीवर एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली. भारतात 1987 साली एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने उपलब्ध करून दिलेली औषधं सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करून दिली जातात. कर्करोग. पेशींच्या रेबीज. पिसाळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा चावल्याने रेबीज हा रोग होतो. हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाची लागण झाल्यास तीव्र डोकेदुखी उद्भवते, ताप येतो, घशाचे स्नायू ताठरतात आणि आकुंचन पावतात. त्यामुळे वेदना होतात. रुग्णाला पातळ पदार्थ, अगदी पाणी पिणं सुद्धा शक्य होत नाही. पाण्याची भीती वाटते. रोगी बेभान होतो, हातपाय लुळे पडून आकडी येते आणि रोगी दगावण्याची शक्यता असते. कुत्रा, मांजर, माकड चावल्यास वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक असतं. त्याप्रमाणे अनेक लोक उपचार सुरू करतात, पण काही कारणांमुळे किंवा भीतीपोटी डॉक्टरांनी जेवढी इंजेक्शन घ्यायला सांगितलेली असतात तेवढी इंजेक्शन घेतली जात नाहीत. अशा अर्धवट उपचारांमुळे सुद्धा रेबीज बळावतो. कुत्रा, मांजर असे प्राणी चावल्यास तो भाग साबणाने स्वच्छ धुवावा. डॉक्टरांकडे जाऊन ताबडतोब रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन्स घ्यावीत. तसंच घरातल्या पाळीव प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लस द्यावी. कर्करोग. पेशींच्या अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीला कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या पेशी समूहाला किंवा गाठीला दुर्दम अर्बुद असं म्हणतात. कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन,
गर्भाशय, त्वचा यासारख्या अवयवांमध्ये तसंच रक्त किंवा अन्य कोणत्याही ऊतींमध्ये होऊ शकतो. कर्करोगाची कारणं: अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणं, आहारात चोथायुक्त अन्नपदार्थांचा म्हणजेच फळं आणि पालेभाज्यांचा समावेश नसणं, अतिप्रमाणात जंक फूड खाणं यासारखी अनेक कारणं कर्करोगासाठी कारणीभूत ठरतात. अनुवंशिकता हेही कारण असू शकतं. कर्करोगाची लक्षणं: दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज, स्तनांमध्ये गाठी निर्माण होणे, अकारण वजन घटणे अशी कर्करोगांची लक्षणे आहेत. मधुमेह: स्वादुपिंडात निर्माण होणारं इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतं. इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यास शर्करेचं प्रमाण नियंत्रित होत नाही आणि या विकाराला मधुमेह म्हणतात. रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जावं लागणं, वजन खूप वाढणं किंवा कमी होणं यासारखी लक्षणं मधुमेह झालेल्या व्यक्तींमध्ये आढळतात. अनुवंशिकता, अतिलठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव ही मधुमेहाची कारणं आहेत. सध्या आपल्या देशात 7 कोटींपेक्षा जास्त मधुमेहाचे रुग्ण आहेत. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण भारतामध्ये आढळतात. हृदयविकार: हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा आणि पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडला तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदयाला जास्त कार्य करावं लागतं. परिणामी हृदयावर ताण येऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार अत्यावश्यक आहेत. हृदयविकाराची लक्षणं: छातीत असह्य वेदना होणं, छातीतील वेदनांमुळे खांदे, मान आणि हात दुखणं, हात आखडणं, घाम येणं, अस्वस्थता आणि कंप जाणवणं ही हृदयविकाराची लक्षणं आहेत. हृदयविकाराची कारणं: धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठं काम करणे, अनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता ही हृदयविकाराची कारणं आहेत. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक घटक: व्यक्तीचं आरोग्य तिच्या सभोवतालच्या पर्यावरणावर अवलंबून असतं. पर्यावरण या संज्ञेमध्ये भौतिक तसंच सामाजिक परिस्थितीचा समावेश होतो. आपण खेड्यात, गावात किंवा शहरात राहतो. आपण जिथे राहतो तिथे आपल्या आजूबाजूची परिस्थिती ही आपल्या सामाजिक स्थितीवर अवलंबून असते. कल्पना करा की आपण जिथे राहतो तिथे कचरा गोळा करण्यासाठी किंवा या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीच ठोस यंत्रणा अस्तित्वात नसेल तर. गटारं स्वच्छ करणं आणि रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पाणी न साचण्याची खबरदारी घेणं हे कोणीच करत नसेल तर. म्हणजेच आपल्या सभोवताली कचऱ्याचे ढीग जमले असतील किंवा आपण राहतो त्या परिसरात सांडपाणी साठून राहत असेल तर अनारोग्याची शक्यता वाढते. म्हणजेच वैयक्तिक आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेची गरज असते. माणूस हा समाजात राहणारा प्राणी आहे. त्यामुळे आपलं आरोग्य हे आपल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर सुद्धा अवलंबून आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाबरोबरच आरोग्याच्या चांगल्या सवयी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि हवेची उपलब्धता आणि पुरेशा संतुलित आहाराची गरज असते. एखाद्या व्यक्तीला उपलब्ध होणाऱ्या आहाराचं प्रमाण आणि दर्जा यांचा संबंध थेट त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीशी आहे. याचाच अर्थ आर्थिक सुस्थितीचा वैयक्तिक आरोग्याशी थेट संबंध आहे. निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाला पुरेशा प्रमाणात शांत झोप मिळणं आणि त्या व्यक्तीने ताणतणाव आणि चिंतांपासून मुक्त राहणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. जेनेरिक औषधे: ज्या औषधांच्या पेटंटची कालमर्यादा संपलेली असते अशा औषधांची निर्मिती करण्याची परवानगी
कोणत्याही औषध कंपनीला असते. अशा औषधांना जेनेरिक औषधे असं म्हणतात. जेनेरिक औषधं यांना सामान्य औषधं असंही म्हणतात. या औषधांची निर्मिती आणि वितरण कोणत्याही पेटंटशिवाय केलं जातं. त्यामुळे ही औषधं स्वस्त दरांमध्ये उपलब्ध असतात. ही औषधं प्रचलित औषधांच्या समकक्ष किंवा त्याच दर्जाची असतात.